नमस्कार. मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील, रिक्षा संघटना आणि हाकीम समितीच्या सूत्रानुसार रिक्षा टॅक्सीचं भाडं हे राज्यासाठी हे सूत्र होतं आणि तो अहवालच राज्यासाठी समितीचा आहे आणि त्या समितीनं राज्यात समान भाडे रचना म्हणजे जे मुंबईत भाडं आहे तेच पुण्यात, तेच सातारला, तेच सांगलीला, तेच कोल्हापूरला आणि आता येणाऱ्या काळात जे आता भाडं वाढल ते मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा ह्या पहिल्या टप्प्यात रिक्षाचं टॅक्सीचं भाडं हे समांतरित येईल. म्हणजे जे मुंबईत भाडं आहे तेच पुण्यात असेल आणि पुण्यात असेल तेच रायगड जिल्ह्यात असेल, तेच पालघर जिल्ह्यात असेल. जी समान भाडे रचना आता राज्यभर सी एन जीच्या गाड्या, आता सी एन जीचा पुरवठा राज्यभर होऊ लागलेला आहे. अजून 1-2 वर्षात आणखी मोठ्या पद्धतीत सी एन जी होईल. त्याच्यामुळं 100% गाड्या ह्या सी एन जीवरच्या होतील. आता जरी काय पालघर जिल्ह्यात एक 10% गाड्या ज्या जुन्या आहेत त्याच पेट्रोलवरच्या आहेत. वसई विरारलासुद्धा काय आता 5-10% गाड्या पेट्रोलच्या असतील, कल्याणलाही थोड्यात. परंतु ज्या आता गाड्या येतात त्या सी एन जीवरची वाहनं येत आहेत, राज्यभर येतात आणि राज्यभर हे व्हावं लागलेलं आहे. म्हणजे सी एन जीच्या आधारे दरावरती तसे त्यांनी हाकीम समितीच्या सूत्रात 4 ऑप्शन दिलेले आहेत. म्हणजे एक डिझेलच्या काही गाड्या असतात, रिक्षा डिझेलच्याही होत्या, पेट्रोलच्या होत्या, सी एन जीच्या होत्या आणि एल पी जीच्या होत्या. तर हे 4 ह्याच्यासाठी त्यांनी सूत्राचं एक फॉर्मॅट बनवलेलं होतं, डाचा बनवलेला होता आणि हे देशामधलं नंबर 1चं सूत्र आहे. त्यानंतर पुन्हा फटोवा समितीसुद्धा नेमली की त्याची अंमलबजावणी कशी करायची. शिवाय हे राज्याचं भाडं वाढणार असल्यामुळं हे एकाच दिवशी राज्यातील भाडं वाढलं जाईल. शिवाय ही मीटर एवढी भाडं वाढल्यानंतर कॅलिब्रेशन 45 दिवसात कशी करायची, तर त्याच्यासाठी काय जी पी एसद्वारे सुद्धा ही एकाच दिवसात राज्यातील मीटरच्या भाड्यात सुधारणा होऊ शकते आधुनिक तंत्रज्ञानावरती. म्हणजे ते मीटरच खोलावं लागणार नाही, टेस्ट बी घ्यावी लागणार नाही, परंतु जी पी एसद्वारे हे मीटरचं कॅलिब्रेशन म्हणजे भाडं सुधारणा केली जाईल. म्हणजे मीटरला काही हात लावायचा नाही, त्यावेळेला काय खर्च येणार नाही, पण शासनाला ही एक टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर तयार करावं लागेल आणि मग ते भाडं वाढलं की 100 रुपये भरले रिक्षावाल्यानं की ऑनलाईननं की ते त्याचं मीटरमध्ये ताबडतोब भाडं होईल जी पी एसच्याद्वारे. त्याच्यामुळं मीटरचा कॅलिब्रेशनचा प्रश्नसुद्धा ह्याच्यातून सुटेल आणि शिवाय आहे ह्या मीटरमध्ये सुद्धा जी पी एसद्वारे सुधारणा करता येऊ शकते. म्हणजे थोडक्यात जर डिझेल पेट्रोलचे दर वाढले तर जी पी एसद्वारेच त्या मशीनमधलं भाडं तुम्हाला देशातलं एकाच वेळेला पेट्रोलचे दर वगैरे हे रिडिंग मीटरमध्ये दिसतात. तसंच हे सुद्धा तंत्रज्ञानावरती हे होऊ शकेल. परंतु रिक्षा टॅक्सी ही पासिंग करतेवेळी म्हणजे फिटनेस नूतनीकरण करतेवेळी त्याचं मीटरची टेस्ट मात्र घ्यावी लागते आणि त्याच्यासाठी काय मीटरवाल्यांना दिलेले आहेत. मीटरच्या टेबल टेस्ट करणारे यांनी काही लायसन आहेत आणि हे मात्र कोणी विसरू नका की परवाना धारकाला एक पाळी चालवावी लागते आणि रिक्षाची मीटर, टॅक्सीची मीटर ही चालू स्थितीत ठेवावी लागतात. जर ती बंद असली तर त्यांच्यावर कारवाई होते. तर येणाऱ्या काळात भविष्यात म्हणजे ते काय लक्षात लगेच काय 2 महिन्यानं 3 महिन्यानं भाडं वाढणार आहे असं नाही, पण आता जे भाडं वाढेल हे ह्या 4-5 जिल्ह्यांचं भाडं म्हणजे मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा हे ह्यातलं भाडं समांतरित येऊ शकतं. म्हणजे समजा 23च्या ठिकाणी 24 झालं किंवा 25 झालं तर ह्या 5 जिल्ह्यातलं भाडं एकच असेल आणि ते सी एन जीच्या इंधनावरती दर आकारणी होऊ शकते. तर धन्यवाद. मूठवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.